व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही 10वी पास झाला असाल किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोण 10वी पास झालेला असेल आणि गव्हर्नमेंटमध्ये विना परीक्षा सरकारी नोकरीची संधीची वाट पाहत असेल, तर ही संधी तुमच्यासाठी असणार आहे. तर सर्वांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे. पोस्ट जीडीएस भरती निघालेली आहे 2026 साठी, म्हणजेच इंडियन पोस्टामध्ये ही भरती प्रसिद्ध झालेली आहे. तर याच्यामध्ये 25,000 पेक्षा पदे भरून घेतली जाणार आहेत आणि ऑल इंडियामधले 10वी पास विद्यार्थी या अर्जासाठी फॉर्म भरू शकणार आहे. तर इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे आणि तुमचं इथे डायरेक्ट सिलेक्शन म्हणजे 10वीच्या मार्क्सनुसार तुमचं इथे सिलेक्शन केलं जाणार आहे. कुठल्याही प्रकारची परीक्षा इथे नसणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर सर्वात आधी जर तुमचं फॅमिली कोण 10वी पास झाले असेल, तुमचं झाले असेल, तर त्यांना हा व्हिडिओ आत्ताच शेअर करून ठेवा, जेणेकरून त्यांचा इथे फायदा होणार आहे. तर आता हे इथे तुम्हाला पगार कसा भेटणार आहे, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, अर्ज कधीपासून सुरुवात होत आहे, शेवटची तारीख आहे, ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर भेटणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आपल्या सेंट्रल कोचिंग चॅनलवरती नवीन असाल, तर तुम्हाला एक सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर पण करायचं आहे. तर चला वेळ न वाया घालवता आता सविस्तर व्हिडिओला सुरुवात करू. तर बघून घेऊ शकता तुम्ही इथे 25,000 पेक्षा जास्त ही पदे असणार आहेत. पोस्ट जीडीएस मध्ये ही भरती आहे. फक्त 10वी पास विद्यार्थी अर्ज करू शकणार. इथे पगार वगैरे तुम्हाला सर्व गोष्टी इथे एकदम चांगल्या असणार. ते कशा असतील आपण सविस्तर व्हिडिओमध्ये पाहू. तर पहा सर्वात अगोदर ही भारत मंत्रालय म्हणजेच भारत सरकार अंतर्गत ही पोस्ट जीडीएसची भरती केली जात असते. डाक विभाग ठीक आहे, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ पोस्टचं हे डिपार्टमेंट आहे. जीडीएस मधून तुमची भरती होणार आहे. नोटिफिकेशन नंबर तुम्ही पाहिजे 17/12/2026 असं नोटिफिकेशनचं हे नंबर आहे आणि 20 ऑगस्ट 2026 दिवशी हे नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे. तर बघा ग्रामीण डाक सेवक ठीक आहे, म्हणजे जीडीएसची ऑनलाईन पद्धतीने तुमचे इथे अर्ज मागवले जाणार आहे. ठीक आहे. ग्रामीण डाक सेवक मध्ये भरती असेल तुमची. बघा ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम द एलिजिबल कॅन्डिडेट टू फिल वॅकंट पोस्ट ऑफ ग्रामीण डाक सेवक. ठीक आहे. जीडीएस मध्ये ही पदे असणार आहेत. आता याच्यामध्ये 2 प्रकारची पदे. ठीक आहे. 2 प्रकारची पदे आहेत. त्याच्यामधलं कोणतं आहे? पहिलं आहे बघा बीपीएम. ठीक आहे. म्हणजे हे पद आहे ब्रांच पोस्ट मास्टर. ठीक आहे. ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे बीपीएम. आणि दुसरं आहे एबीपीएम. आता हे कसं आहे, तर याचं नाव बघा काय आहे? असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर. ठीक आहे, एबीपीएम याला म्हणतात किंवा त्यालाच आपण डाक सेवक असं म्हणायचं. यालाच दुसरं नाव आहे डाक सेवक. तर ही 2 पदे इथे असणार आहेत आणि ही जी सर्व पदे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ते भरून घेतली जाणार आहेत. तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिजिट करायचं असेल ऑफिशियल वेबसाईट ही आहे indiaPostGovernment.in. ठीक आहे. किंवा जीडीएस ऑनलाईन एंगेजमेंट इथे तुम्हाला व्हिजिट करायचं. सर्व माहिती तुम्हाला ते भेटून जाईल. तर सर्वात अगोदर ही पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल, तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथून तुम्ही डायरेक्ट ही पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. तर पीडीएफ सर्व तुम्हाला आणि सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. त्याच्यानंतर बघा आता बघू आपण सॅलरी वगैरे कशा प्रकारे असणार आहे. तर बघा इथे सर्वात अगोदर पहिलं जे पद आहे बीपीएम म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर. तर याच्यासाठी तुम्हाला बेसिक जो पेमेंट आहे मित्रांनो, तो 12,000 पासून 29,380 हा तुम्हाला इतका व्हॅरी होणार आहे. म्हणजे हा बेसिक पेमेंट आहे. ठीक आहे. बेसिक पेमेंट आहे. आता हा बेसिक पेमेंट म्हणजे काय असणार? समजा तुम्हाला आता हा 12,000 इथे सांगितलंय 12,000 पासून 29,380. तर याच्यामध्ये तुम्हाला डीए असणार. ठीक आहे. म्हणजे डिअरनेस अलाउन्सेस हे काय असतं तुमचं? हे 12 जो हजार आहे, याचे तुम्हाला जवळपास 50% हा डिअरनेस अलाउन्सेस दिला जातो. तर हा जवळपास तुम्हाला 6,000 तर नाही, आपण 45% पकडून चालतो म्हणजे 5,500 एवढा तुम्ही पकडा. त्याच्यानंतर एच-आर-ए म्हणजे राहायचा भत्ता, होम रेंट अलाउन्सेस हे असतं तुम्हाला जवळपास 40% हा असतो. तर हा तुम्हाला असेल समजा ₹5,000 असं पकडून चला. त्याच्यानंतर ट्रॅव्हल अलाउन्सेस मिळतात तुम्हाला ₹1,000-1,500 हे मिळतात. तर टोटल इन हँड सॅलरी तुम्हाला जे असेल, तर हे 17 आणि 6 किती? तर जवळपास ₹23,000 तुम्हाला 23,000 ते 25,000 इन हँड सॅलरी तुम्हाला पर मंथ इथे भेटणार आहे. तर पर मंथ तुम्हाला इथे एवढी सॅलरी या बीपीएम पोस्टसाठी भेटणार आहे. ठीक आहे मित्रांनो. आता दुसरं पद जे आहे एबीपीएम ठीक आहे किंवा डाकसेवक. हे तुमचं टॉप क्लासचं पद आहे. त्याच्यानंतर याच्या खालचं हे पद असणार आहे. तर इथे सॅलरी 10,000 पासून ते व्हॅरी होईल ₹24,470. तर याच्यासाठी तुम्हाला जवळपास 18,000 प्लस जो आहे तुम्हाला इथे सॅलरी इथे मिळणार आहे या पोस्टसाठी. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर किंवा डाक सेवक. ठीक आहे. तर 18,000 पेक्षा जास्त हा पगार तुम्हाला इथे भेटणार आहे. आता त्याच्यानंतर बघा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे. ठीक आहे.
म्हणजे तुम्हाला पात्रता काय लागणार आहे, शैक्षणिक पात्रता वगैरे या गोष्टी असणार आहेत. तर याच्यामध्ये पहिला आहे एज लिमिट. ठीक आहे. एज लिमिट तुम्ही 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 40 वर्ष तुम्हाला असणार आहे. 18 ते 40 वर्षांमध्ये असाल तर तुम्ही इथे मॅक्झिमम 40 इयर्स हे असणार आहे. तर इथपर्यंत असाल तुमचं वय तर इथे तुम्ही अर्ज करू शकणार. आणि याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन पण ऍड होणार आहे. तर खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असेल आणि याच्यामध्ये कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी हा 5 वर्षाचा एज रिलॅक्सेशन आहे. तुम्हाला पुढे एज रिलॅक्सेशनची बी स्लाइड ऍड केलेली आहे. ते पण तुम्हाला ते सर्व सांगून देणार आहे व्यवस्थित. तर सर्वात अगोदर बघून घ्या आता या तारखा कशा प्रकारे असणार आहेत. या तारख्या असणार आहेत तुम्हाला इथे सर्व डेट्स सांगितलेले आहेत. बघा, ऑनलाईन वन टाइम रजिस्ट्रेशन करण्याची तारीख जी सुरू होत आहे 31 ऑगस्ट पासून तुम्हाला 19 सप्टेंबर पर्यंत तुमचं इथे वन टाइम रजिस्ट्रेशन असणार आहे म्हणजे OTR. हे काय असेल तर जर तुम्ही पहिल्यांदा पोस्ट ऑफिस जिल्ह्यासाठी फॉर्म जर भरत असाल तर तुम्हाला तुमचा जो नंबर आहे करंट नंबर त्या नंबरने तुम्हाला इथे वन टाइम रजिस्ट्रेशन करायचं आहे. हे आधार बेस्ड असणार आहे. ठीक आहे. आधार बेसवर तुमचं असणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही यावर्षी फॉर्म भरणार आहात. जर तुम्हाला पुढच्या वर्षी जरी भरायचा असेल तर तुम्हाला त्याच नंबरवरती सेम नंबरवरून हा फॉर्म भरावा लागणार आहे. जर तुम्ही दुसरा नंबर घेतलेला असेल तर तुम्हाला त्याचा आधार लिंक असणार आहे. तर दुसऱ्या नंबरमध्ये आधार जेव्हा तुम्ही एंटर करणार तर तुम्हाला सांगेल की तुमचं ऑलरेडी हे आधार नंबरवरून OTR झालेलं आहे. तर तुम्ही दुसरा फॉर्म भरू शकणार नाही. तर तुम्हाला त्याच नंबरवरून घ्यायचा आहे जे तुमचा कंटिन्यू लाईफ टाईम चालू असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आधार इथे ऍड करावं लागणार आहे. तर तुम्ही फॉर्म भरू शकणार आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला एकाच नंबरवरून फॉर्म भरता येणार नाही तर तुम्ही फॉर्म भरू शकणार नाही. अशा प्रकारचे असेल. दुसरं बघा काय सबमिशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन अँड फीस पेमेंट. ऑनलाईन ऍप्लिकेशन फीस पेमेंट करायची शेवटची तारीख असेल तुम्हाला 2 सप्टेंबर पासून ते 21 सप्टेंबर. ठीक आहे. 2 ते 21 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला हा अर्ज इथे भरायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक चान्स इथे भेटणार आहे करेक्शन विंडो. ठीक आहे. हे कितीपासून असेल बघा 23 पासून ते 24 सप्टेंबर. ठीक आहे. 23 ते 24 सप्टेंबर. आता हे काय असेल, समजा आता तुम्ही फॉर्म भरते वेळेस तुमचं फॉर्म मध्ये काही करेक्शन झालेलं असेल. समजा तुमचं नाव आहे आकाश असं नाव आहे. ठीक आहे. आणि तुम्ही बाय चान्स याला केलेलं असेल EE. अशा प्रकारे इथे भरलेलं असेल तर तुमचं हे आता चुकीचं झालेलं आहे. तर तुम्हाला याला करेक्ट करायचं आहे. तर हे करेक्ट करण्यासाठी आकाशचं असं आकाश करण्यासाठी तुम्हाला तारीख दिलेली आहे 23 ते 24 सप्टेंबर. तर या तारखेच्या दरम्यानच तुम्ही हा चेंजेस इथे करू शकणार आहे. तर तुमच्या काही चुका जर झालेल्या असतील तुम्हाला व्यवस्थितपणे करून घ्यायच्या आहेत. जर तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल, ठीक आहे, तर तुम्हाला याची काही अडचण असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट करा. फॉर्म कसा भरायचा याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ आपण बनवून घेऊ जेणेकरून तुमचं फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची तुमची ते चूक होणार नाही. जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. फॉर्म भरण्यासाठी व्हिडिओ म्हणून तुम्ही कशी कमेंट करू शकता किंवा लाईक कमेंट करू शकता. तर आपण याच्यावर नवीन व्हिडिओ बनवून घेऊ. ठीक आहे. हे झाले डेट्स बद्दल माहिती. आता बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता ती काय असेल. ठीक आहे. फक्त बघा इथे तुम्ही महत्वाचं 10th स्टँडर्ड. ठीक आहे. 10वी पास. फक्त 10वी पास असाल तर तुम्ही हा फॉर्म इथे भरू शकता. तुम्हाला दुसरं कुठल्याही प्रकारची अडचण इथे नसणार आहे. फक्त 10वी पास तुम्हाला असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा आता पेमेंट ऑफ फीस. आता हा अर्ज भरण्यासाठी तुम्हाला काही फीस पण लागणार आहे. तर ती कशी असणार आहे? बघा ए फॉर्मॅट मध्ये इथे सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी ₹100 फीस असणार आहे. आता ही ₹100 फीस कशाची असेल? टू बी पेड द ॲप्लिकंट ऑफ ऑल पोस्ट नोटीस टू द चॉईस ऑफ डिव्हिजन. ठीक आहे. म्हणजे हे जे असणार आहे ते तुम्हाला असेल ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी ही ₹100 फीस असणार आहे. ठीक आहे. आणि बाकीचे त्याच्यामध्ये बघा फिमेल ऍप्लिकंट्स. ठीक आहे. त्याच्यानंतर SC ST, त्याच्यानंतर PWBD आणि ट्रान्स वुमेन. ठीक आहे. यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस इथे नसणार आहे. हे फ्रीमध्ये ते फॉर्म भरू शकणार. इथे कुठल्याही प्रकारची तुम्हाला फीस लागणार नाही. फक्त ओपन कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी ही फीस असणार आहे. त्याच्यानंतर बघा आता इथे एज रिलॅक्सेशन असणार आहे या स्लाइडमध्ये. बघा आता शेड्यूल कास्टमध्ये तुम्हाला किती असणार आहे? मॅक्झिमम 18 ते 40 वर्ष ही एज लिमिट आहे. तर आता शेड्यूल कास्ट SC आणि ST ते सांगितलेलं आहे. याच्यासाठी 5 वर्ष म्हणजे किती? तर 40 मध्ये 5 ऍड केले तर 45 वर्षापर्यंत हे विद्यार्थी अर्ज करू शकतील. OBC साठी इथे असेल 43 वर्ष. इथे नो रिलॅक्सेशन. ठीक आहे. EWS साठी कुठल्याही प्रकारचे रिलॅक्सेशन नाही. जे आहे 18 ते 40 ते त्यांना फिक्स असेल. आता PWBD साठी हे भरू शकतील 50 वर्षापर्यंत. हे भरतील 53 वर्षापर्यंत PWBD प्लस OBC विद्यार्थी.
आणि SC, ST, PWBD असेल तर हे भरतील मित्रांनो 55 वर्षापर्यंत हे अर्ज भरू शकतील. तर हे एज रिलॅक्सेशन ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला कॅटेगरी वाईज सर्व इथे गोष्टी पाहायला भेटतील. त्याच्यानंतर बघा संपली मित्रांनो इथे महत्वाची इम्पॉर्टंट जी माहिती आहे ती आपण सर्व या व्हिडिओमध्ये पाहून घेतलेली आहे. जर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये काही वाटलं असेल, काही कमी जास्त आहे, तर तुम्ही आपल्याला कमेंट करा, की त्याच्यावर आपण जर काही आपलं राहिलेलं असेल, त्याच्यावर एक सविस्तर शॉर्ट व्हिडिओ किंवा फुल व्हिडिओ आपण बनवू आपल्या चॅनलवरती इथे घेऊन येऊ. ठीक आहे मित्रांनो. तर बघा अशा प्रकारची ही जाहिरात होती. आपण सविस्तर माहिती जे तुमच्या कामाची आहे, ती कव्हर करण्याचा इथे प्रयत्न आपण नक्कीच केले आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टी थांबणार नाही. फक्त 10वी पासून तुम्ही अर्ज करू शकता. 25,000 पेक्षा जास्त व्हॅकन्सी यावर्षी आलेल्या आहेत. अर्जाला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर सर्व गोष्टी आपण बघून घेतलेल्या आहेत. फायनली जर तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रपरिवारामध्ये किंवा तुम्ही स्वतः जर 10वी पास असाल, तर हा फॉर्म भरून घ्या किंवा त्यांना शेअर करा. ठीक आहे. जेणेकरून त्यांनी पण या संधीचा फायदा घेणार आहे. कुठल्याही प्रकारची परीक्षा नाही. फक्त तुमच्या 10वीच्या मार्क्सवर तुमचं ते सिलेक्शन केलं जाणार आहे. पगार पण खूप चांगला भेटणार आहे. सर्व गोष्टी आपण कव्हर केलेल्या आहेतच. फायनली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं म्हणजे करायचंच आहे. कारण की अशी एकदम महत्त्वाची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटत राहणारच आहे. आणखी येणाऱ्या नोटिफिकेशन मी तुम्हाला नवीन-नवीन जाहिराती व्यवस्थितपणे समजून आपण सांगतच असतो. तर ठीक आहे मित्रांनो, फायनली भेटूत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि फायनली तुम्ही सांगा जर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा त्याच्यावर एक तुम्ही कमेंट करा. ठीक आहे. चालेल मित्रांनो. ठीक आहे. तर चला भेटू आपण तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये.